आज माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली, वाटलंही नव्हतं मी असं कधी करू शकेल. काय झालं सांगते. त्या अगोदर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी करून घेतलं. म्हटलं मस्त असं आरामशीर बसून कोमट पाणी घ्यावं आणि तसाही मी सध्या चहा सोडलेलाच आहे. रात्री झोपण्या अगोदर मी काय केलं होतं, पाण्याचा जो जार आहे तो वॉश करून ठेवला होता. शक्यतोवर मी काय करते, आठवड्यातून एक दिवस असं करते की त्याच्यात पाणी भरत नाही आणि वॉश करून त्याला वाळत घालते, जेणेकरून त्याच्यातला चिकटपणा जो आहे तो निघून जाईल. एखादा थोडं शेवाळ वगैरे जमा झाला असेल तर ते सुकून पावडर होऊन निघून जाईल. असा विचार करून मी त्याला व्यवस्थित वॉश करून ठेवून दिलं होतं आणि सकाळी परत एकदा वॉश करायचं राहून गेलं, कारण इवाचे डॅडी लवकर उठले होते आणि त्यांनी लगेचच पाणी त्याच्यामध्ये लावून दिलं. बहुतेक रात्री चुकून माझ्याकडनं त्याच्यामध्ये साबण राहिली होती. सकाळी जेव्हा मी कोमट पाणी करून पिऊ लागले तेव्हा मला साबणाचा वास येऊ लागला. 2-3 घोट पिल्यानंतर कन्फर्म झालं की ती साबणच होती आणि बरं झालं मी सगळ्यात अगोदर पाणी पिलं. जर चुकून इवाने उठल्याबरोबर पाणी पिलं असतं तर तिचं मात्र पोट नक्कीच दुखलं असतं. पटकन चूक माझ्या लक्षात आली आणि ते सगळं पाणी मी फेकून दिलं. जार परत एकदा व्यवस्थित धुवून घेतला आणि उन्हाला वाळत घातला. नंतर घरची बाकीची सगळी कामं केली, इवाच्या डॅडीला सोडून आली आणि आता वेळ आहे इवाला सोडण्याची. रात्री दररोज मी तिची बॅग व्यवस्थित पॅक करून ठेवते, बट सकाळी जेव्हा चेक करते ना काही असं राहिलेलं असतं जे आता ते सापडतच नाही. आता एक पेन्सिल मला दिसतच नव्हती. रात्री मी बरोबर तिच्या बॅग मध्ये भरून ठेवली होती. सकाळपर्यंत तिने कमीत कमी 4 वेळा बॅग खालीवरी केली होती आणि त्याच्यामुळे ती हरवून गेली. त्यामुळे घरातली परत एकदा नवीन पेन्सिल काढून तिला शार्प करून देऊन टाकली. बघू शकता मी जितकी घाईगडबड करते तितकी ती रिलॅक्स आहे. मुलांचं असंच असतं. तेवढ्यात मी आवरावर केली आणि मावशीनी फरशी वगैरे पुसून दिली. चला असा होता माझा दिवस. भेटूया उद्या. बाय.